वालसावंगी बसस्थानकात रोहित्राचा स्फोट, भीषण आग, दुकान दुचाकीसह 50 कोंबड्या जळून खाक, 5 लाख रुपयांचे नुकसान. पारध प्रतिनिधी. वालसावंगी येथील बसस्थानक परिसर आज अचानक भीषण आगीने हादरला. 100 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राचा इन्सुलेटर जोरदार आवाजात फुटल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत एक दुचाकी, चिकनचे दुकान आणि तब्बल 50 जिवंत कोंबड्या जळून खाक झाल्या. सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काय घडलं नेमकं? प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रोहित्राचा इन्सुलेटर अचानक स्फोटासारख्या आवाजात फुटला आणि क्षणातच ठिणग्यांनी भीषण आग पेट घेतली. काही सेकंदातच ज्वाळांनी विक्राळ रूप घेत परिसर दहशतीखाली गेला. नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. दुकान आणि दुचाकी आगीत भस्मसात. रोहित्राच्या अगदी शेजारी असलेले शुभम खराटे यांचे चिकन दुकान आगीच्या विळख्यात सापडले. दुकानातील 50 कोंबड्या, कूलर, वजन काटा, खुर्च्या, पत्र्याचे बांधकाम आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. याशिवाय दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकीही आगीत भस्मसात झाली. रोहित्राचे स्ट्रक्चर आणि वायरिंगचेही मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांचे प्रसंगावधान. मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला तात्काळ कळवून वीज पुरवठा बंद करून घेतला. त्यामुळे शेजारील दुकानं आणि घरे वाचली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. प्रशासनाची धाव. पंचनामा सुरू. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे बिट जमादार प्रकाश शिनकर व तलाठी अमोल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रदीप गावंडे यांनीही परिस्थितीची पाहणी केली. नुकसान भरपाईची मागणी जोरात. या भीषण आगीत दुकानदार शुभम खराटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ग्रामस्थांनी शासनाकडे पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केलीय.